वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या एन्काउंटर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज एन्काउंटर मध्ये जी असामी आलेली आहे ती देखील खासच आहे. त्याचं कारण म्हणजे त्यांची शैलीच खास आहे. साधारणतः 30 वर्षांपासून त्या राजकारणामध्ये आहेत, भाजपमध्ये सक्रिय आहेत, वेगवेगळ्या पदांवर त्यांनी काम केलेलं आहे. मला असं वाटतं नगरसेवक या पदापासून ते जनरल सेक्रेटरी पर्यंत, आणि ते आता एक अभ्यासू आमदार म्हणून त्यांची नाशिकमध्ये ख्याती आहे. तुम्ही ओळखलंच असेल, मी देवयानीताई फरांदे यांच्याबद्दल बोलतेय. खूप खूप स्वागत देवयानीताई तुमचं. नमस्कार. जय महाराष्ट्रमध्ये. धन्यवाद. एक अभ्यासू आमदार म्हणून तुमची ख्याती आहेतच, पण त्यासोबतच एक परखड मतं मांडणारी आमदार, स्पष्ट वक्ती म्हणून देखील तुमच्याकडे पाहिलं जातं. राजकारणामध्ये वावरत असताना देवयानीताई याचा त्रासही होतो का? राजकारणामध्ये काम करत असताना आपण कुठल्या पद्धतीने, कशा पद्धतीने आपल्याला रिप्रेझेंट करतो आणि आपले काम करण्याचे इंटरेस्ट काय आहेत त्याच्याकडे लोक बघत असतात. आणि मला असं वाटतं की परखडपणा माझा लोकांना आवडत असावा, आणि मला पण ते बोललेलं आवडतं. कारण तुमचं काम करते सांगत त्यांना 6 महिने आपल्या भोवती फिरत ठेवण्यापेक्षा हे तुमचं काम होणार आहे किंवा नाही हे मी अतिशय स्पष्ट पद्धतीने, होणार असेल तर मी लागलीच त्याच सेकंदाला करून देते, नसेल होणार तर मी त्यांना सांगते की हे काम काही होऊ शकत नाही. त्यामुळे स्पष्टपणा हा जो असतो कुठल्याही व्यक्तिमत्वाला, हा इतरांसाठी खूप चांगला असतो असं माझं मत आहे. राजकारणामध्ये कधी कधी अडचणी येऊ शकतात, पण परखड आणि स्पष्टपणा हा मला तरी भावतो आणि मी त्याच पद्धतीने निभावत जाते. जसं मी म्हटलं की अगदी नगरसेवक ते उपमहापौर ते महिला मोर्चाचं पद, प्रतोत म्हणून देखील आपण काम पाहिलं, आणि त्यासोबतच पहिली महिला जनरल सेक्रेटरी भाजपची म्हणून देखील आपली नियुक्ती करण्यात आली होती. तर या पदांकडे आणि संघटनात्मक कामाकडे देखील आपण कसं बघता? मी जवळपास 1997 साली पहिल्यांदा महानगरपालिकेमध्ये निवडून गेली नगरसेविका म्हणून. परंतु आमचं कुटुंब हे अतिशय भाजपचं, ज्याला आपण म्हणू भाजपाई कुटुंब आहे. भाजपाई कुटुंब आहे. ओरिजिनल भाजपामध्ये आमचा जन्मच, पक्षाच्या स्थापनेपासून आम्ही पक्षामध्ये आहोत. माझे सासरे 1990 साली अध्यक्ष होते भाजपाचे महाराष्ट्राचे. माझे मिस्टर जे आहेत, पती माझे, हे 6 वर्ष युवा मोर्चाचे अध्यक्ष होते. आणि मी देखील अनेक वर्ष महिला मोर्चामध्ये महाराष्ट्रामध्ये काम केलं. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मी प्रवास केला. आणि त्यानंतर मला पक्षाने, देवेंद्र भाऊंनी पहिलं महिला महामंत्री बनण्याचा जो मला जी संधी दिली, ही मला खूप सुखावणारी होती. तो कोविडचा कालावधी होता. परंतु लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना आणि संघटनेमध्ये काम करत असताना एक वेगळाच आनंद संघटनेमध्ये काम करत असताना मिळत असतो, आणि तो आनंद मी पुरेपूर उपभोगलेला आहे. कारण जवळपास 10 ते 15 वर्ष प्रदेश महिला मोर्चामध्ये काम केलं, जनरल सेक्रेटरी म्हणून काम केलं. माझ्या मिस्टरांनी युवा मोर्चाचे अध्यक्ष महाराष्ट्र म्हणून त्यांनी काम केलं, ते सचिव होते. आणि अशा अनेक संघटनात्मक कामांवरती आम्ही आजपर्यंत काम केलेलं असल्या कारणाने त्याचा एक वेगळा आनंद, महाराष्ट्रामध्ये असं कुठलंही गाव नाही की ज्या ठिकाणी